नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राची लोककला म्हणजे लावणी आणि या लावणीला जपण्याचं काम महाराष्ट्रातील कलावंत करतात. मी सध्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत आहे. खरं तर आशिया खंडातली सर्वात मोठी यात्रा म्हणून या माळेगाव यात्रेचं महत्त्व आहे आणि मी सध्या लोकनाट्य मंडळाच्या एका मंडळामध्ये आहे आणि आपल्यासोबत लोकनाट्य सादर करणारे कलावंत आहेत. तरी आपली स्थापना कधीची आहे आणि कधीपासून तुम्ही हे मंडळ चालवता? मी 1972 पासून चालवते. काय नाव? माझं नाव नंदा बडे, हरिभाऊ बडे यांची मुलगी. आमच्या लोकनाट्य मंडळाचं नाव आहे हरिभाऊ बडे नगरकर, शिवकन्या बडे नगरकर. हरिभाऊ बडे हे माझे वडील आणि शिवकन्या बडे ही माझी थोरली मुलगी. तर ती आता तिचं गुडघ्याचं काहीतरी प्रॉब्लेम, ऑपरेशन झाले म्हणून ती घरी राहिली. सध्या मी आलेली तमाशा चालवायला. तर मी वयाच्या 8व्या वर्षापासून ह्या धंद्यात आहे. ही माझी लहानी बहीण, हा माझा सगळा स्टाफ. तर वयाच्या 8व्या वर्षापासून मी या धंद्यात, तेव्हापासून ही लोककला मी जपलेली आहे. आणि पुढं चालून मग माझी मुलगी बी कला शिकली. ढोलकी वाजवणं, पॅड वाजवणं, शिवाय गाड्या चालवणं, पुऱ्या सगळ्या गाड्या चालवती. JCP चालवती, ट्रक चालवती. म्हणजे सगळ्या याच्यात ती चांगली आहे. हा, सगळ्या याच्यात हुशार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं तुमचे कार्यक्रम होतात हे लावणीचे? पूर्ण महाराष्ट्रात होतात. नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, विदर्भ, पुणे जिल्हा, नगर जिल्हा, बीड जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, म्हणजे चौखड आम्हाला जावंच लागतं. आणि पुणे जिल्ह्यात मग पाडव्यापासून आपल्या शिवरात्रीपासून ओपन सोपारी असतात आमच्या. तोपर्यंत आमचे हे तंबोर कार्यक्रम चालतो तिकिटावर. तर तिकिटावर कार्यक्रम चालतो, पण काही भागत नाही आमचं. कारण आम्ही लोक काय करतो, हा धंदा काढायच्या टायमाला आम्हाला कलाकार भरावं लागतात आणि मग याजणी पैसे काढावं लागते. 10 रुपये टक्क्यांनी म्हणा, 5 रुपये टक्क्यांनी म्हणा. हे पैसे काढून मग या कलाकाराला वाटायचे आणि मग हा धंदा कसं तरी शिवरात्रीपर्यंत आम्हाला टेकवायचा. मग तिथून पुढं आमचे ओपन सोपाऱ्या राहतात. मग पुणे जिल्ह्यात हा जे आमचे धंदे झालेले नाही पावसामुळं, डिपार्टमेंटमुळं, मग ते आमचं पुणे जिल्ह्यात सगळं भरून गॅप निघतं. शासनाकडून काही मदत वगैरे तुम्हाला? शासनाकडून आम्हाला मदत पहिली फक्त 2 पॅकेज भेटले 8-8 लाखाचे पुऱ्या तमाशांना. आणि तिथून पुढं बंदच झाले ते. मग आमचं पॅकेज बंद का झालं हे आम्हाला सरकारने सांगितलं नाही. कारण आम्ही याजानी जे पैसे काढतो त्याच्यात आम्हाला ही भर पडते ना, हो आहे का नाही. मग आता ते पॅकेज भेटत होते, ते पॅकेजसुद्धा भेटणार, कोणालाच भेटणार ना. मग हे पॅकेज आमचे का बंद केले सरकारने? आम्ही लोककला जपतो म्हणून बंद केले का बंद करावं म्हणून बंद केले हे तर आम्हाला कळायला पाहिजे ना. बरं, आता एवढा लवाजमा आम्हाला गोरगरीबाचा विचार करावा लागतो. त्यांना अन्न, त्यांना शिदा, त्यांना चहा पाणी. मग हे आम्ही एवढं सांभाळतो, मग सरकारने आमची काळजी घ्यावा ना. महाराष्ट्राची लोककला ही लावणी आहे. लावणीसोबत कोणकोणते तुम्ही प्रसारित करता गाणे? लावणी सगळ्या जुन्या लावण्या, नवीन लावण्या. म्हणजे आमचे वडील पहिले जुने कलाकार होते. म्हणजे त्यावेळेस आमच्या वडिलाच्या, आम्ही लहान होतो, आमचा जन्म नव्हता झाला, तर आमचे वडील पहिले जुने कलाकार. म्हणजे तेव्हा उघडे त्या टेंबावरले तमाशे राहायचे आमच्या वडिलाचे. तेव्हा असे स्टेज नव्हता, मायक नव्हता, हे असे पॅड नव्हते, ऑर्गन नव्हता. फक्त तुणतुण्यावर, टाळावर आणि ढोलकीवर आणि पायपिटी असे तमाशे राहायचे आमच्या वडिलाचे. हो. बरं, आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये शो करता. खरं तर एक प्रश्न प्रामुख्यानं महत्त्वाचा आहे, तुमची लोककला लावणी आणि बाजूला म्हणजे बॉम्बे डान्स वगैरे, याच्यात काय फरक असतो? लई फरक आहे, लई फरक. आमचा कार्यक्रम म्हणजे हा पुरा कार्यक्रम असतो. आमच्यात कॉमेडी असते, आमच्यात लावण्या असतात, आमच्यात लोकनाट्य म्हणजे आमचं वगनाट्य असतं आणि फारसा असतो आणि हिंदी गाणी बी असतात. आणि ते डान्स बारमध्ये नुसते 3 गाणे असतात. जिल्हाधिकारी त्याच्यावर बंदी सुद्धा घालतात काही ठिकाणी. म्हणजे काय अश्लील चाळे वगैरे चालू असतात का त्या ठिकाणी? ते आपण आता ते पाहिलं नाही, ते मला सांगू शकत नाही मी ते. हा, किती जणांची टीम आहे तुमची सगळी? आमचे 110 ते 115 लोक आहेत. बरं. हो. प्रशिक्षण वगैरे कसं देता त्यांना तुम्ही? म्हणजे पगारावर.
नाही म्हणजे त्यांना हे अनुभव कसा येतो या सगळ्या प्रॅक्टिस करण्याचा, गाणी लावणी सादर करण्याचा? अगोदर आम्हाला प्रॅक्टिस करावं लागते 1 महिनाभर. गणपतीपासून आमची प्रॅक्टिस चालू राहते तर दसऱ्यापर्यंत. मग ते 1 महिना आम्हाला हे सांभाळावं लागत प्रॅक्टिस करायला. आणि मग घरी प्रॅक्टिस करायची आणि दसऱ्याला आमचं ओपन होतं. महाराष्ट्राची लोककला आहे लावणी ही बोलता येत नाही. महाराष्ट्राची लोककला आहे लावणी ही कुठेतरी तुम्हाला असं वाटते का की बॅकफुटवर जाते ही महाराष्ट्राला जी लोककला दाखवतो आपण? त्यांना बोलता येत नाही. बोलणं चावला नाही. कोणकोणते गाणे सादर करता तुम्ही? लावणीच फक्त लावणी सादर करता. मराठी गाणे लावणी, हिंदी गाणे पण करतो. बरं. या माध्यमातून समाजाचं प्रबोधन होते? हा होतंय. बरं. काय संदेश जातो समाजाकडे? चांगला असते. म्हणजे वंसमोर म्हणतात, वंसमोर म्हणतात. आता होतं तेवढं आमचं तमाशा आतापर्यंत म्हणजे सगळ्यालाच आवडलं. सगळे चांगलेच म्हणतात आम्हाला. म्हणजे आम्हाला काही असं म्हणजे म्हणले एक कोणत्याच गावात म्हणले नाही का तुमचा तमाशा चांगला नाही म्हणून. पब्लिकनं आम्हाला प्रतिसाद दिलेले, पब्लिकनं आम्हाला म्हणजे चांगलं सहकार्य दिलेले. डिपार्टमेंट मी आता जसं घोडेमाळे गावात आलो तसं आम्हाला डिपार्टमेंटचं बी चांगलं सहकार्य भेटलं, पब्लिकचं चांगलं सहकार्य भेटलं. आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास, फक्त झाले 2 दिवस पहिले दगडफेक झाली. दगड मारला आमच्या लेडीजच्या जरा पायाला लागला. ती लेडीज आम्ही झोपून ठेवली. धिंगाणा करतात लोक बघताना. हो धिंगाणा खडे मारतात, धिंगाणा करतात, पैसे फेकतात. हा आता आम्ही मस्त सांगतो तुम्ही पैसे फेकू नका आम्हाला, मस्त तुम्ही 100 रुपये तिकीट काढून येतात ना. मनोरंजन करतात तुम्ही. हा आता आम्हाला फक्त आमच्या मनाने आम्हाला तुमच्या पुढं कला साजरा करू द्या. पण त्या काय आता ह्या घोडेमाळे गावाला अनेक गावचे येणारे जाणारे, कोणला तोंड द्यायचं आपण? हा उदरनिर्वाह कसा होतो सगळ्या टीमचा तुमच्या याच्यावर भागतं का सगळं? भागत मग ते चैत्राच्या महिन्यात भागतं. हा जवळ आमचं तिकिटावर आहे का तवर काहीच भागत नाही आम्हाला. पाऊस चालू असतो, पावसामुळं आम्हाला महिना दीड महिना महिना आम्हाला झोपूनच राहावं लागत आहे. पावसामुळं कुठं आम्हाला परमिशन भेटत नाही. आणि कुठं आता एक विनंती आहे माझी सर, का आमच्या तमाशाला सरकारने टायमिंग वाढवून द्यावा. आमच्या माळेगावच्या यात्रेत कितीचा टायमिंग आहे? 11:15. बरं आता तुम्हीच सांगा, 10-10:30 वाजेपर्यंत आमचं बुकिंग चालू असतं आणि 10:30च्या नंतर 11:15 तमाशा बंद करावा लागतो. मग आता तुम्ही सांगा, बुकिंग बंद झाल्यावर फक्त 2 गाणे त्यांच्या पदरात पडतील. मग 100 रुपयात 2 गाणे त्यांना, म्हणजे आपण बी हत्ती वागू नाही. मला एवढं वाटतं. तर सरकारने आम्हाला टायमिंग वाढवून द्यावा एवढी माझी नम्रतेची विनंती आहे. पहिलं 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालायचे, नंतर आम्हाला 12चा टायमिंग दिला. ते 12चा टायमिंग नाही आता तर 11:15ची. एखादा म्हणजे नजराना सादर करता येईल का गाणं लावणीचा एखादा तुम्हाला? हो येईल ना. सांगा. कोणचं घेऊ ग? कुण्या गावची होती जत्रा, जत्रात होता फड कुस्त्याचा. कुस्तीत उतरला राजा माझा ग, राजा माझा ग राजा. टांग मारून चितपट केला जोडीदाराला, जोडीदाराला, जोडीदाराला. अग बघा पैलवान आला ग, पैलवान आला, पैलवान आला ग, पैलवान आला. माझीच नजर लागल त्याला, माझीच नजर लागल त्याला. पैलवान आला ग, पैलवान आला, पैलवान आला ग, पैलवान आला. जरीचा सदरा, जरीचा फेटा, तब्बाक भरून 1000 नोटा. चांदीची गदा, सोन्याचा बिल्ला, गळ्यात फुलांच्या माळा. होय होय पैलवान आला ग, पैलवान आला, पैलवान आला ग, पैलवान आला. बरं, चांगलं गाणं, चांगली लावणी होती. किती प्रयोग झाले तुमच्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत? आता 1972 पासूनची स्थापना आहे तुमची? हो, चौथी पिढी. चौथी पिढी. म्हणजे आमचे आजोबा, पणजोबा, नंतर आमचे
वडील नाहीतर आता मग आम्ही बरं, आता लावणी जी आहे ती आता नवीन जे बॉलिवूडचे गाणे येतात हे येतात त्याच्यामध्ये मागे मागे नाही, लावणी ही मागे पडत चालली आहे. लोककला महाराष्ट्राची तुम्ही मागं जपण्याचं कसं पडत बघताय चालली. याच्याकडे? मग आता त्याला विलाजच नाही ना. आता काही काही गावात म्हणतात लावण्या लावा, काही काही लोकांना तर असे तमाशेच बघायला आवडतात, मोठमोठाले बॉलिवूडचे गाणे, हो, हो. ते लैला मे लैला. आता मग ते जसं मोबाईल बघत येत मग तसंच करा म्हणतात, तसेच ड्रेस घाला आणि तसेच गाणे म्हणा. आता पहिलं तरी आम्ही मायक मध्ये म्हणायचो, आता तर कॅसेटच लावा म्हणतात. हो, आता मग ते दोन्ही प्रकारचे करावं लागते. कोणी जर म्हणलं कॅसेटच लावा तर कॅसेट लावा, कोणी जर म्हणलं कॅसेट नका लावा तुम्ही म्हणा तर आम्ही म्हणतो. मग जे आम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागते, गाणे पाठ करावं लागते. आता बघितलं आम्ही तुम्ही गाणे असं तोंडपाठ म्हणत होता. हो हो, मग ते आम्हाला तोंडपाठ करावं लागते. मग त्यासाठी महिनाभर आम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. का बा एखाद्या गावात आता पुणे जिल्ह्यात काय होतं, रेकॉर्ड जमत नाही. रेकॉर्ड जमत नाही. ते काय म्हणते तुम्ही तुमचं स्वतः गाणे म्हणा, लाईव्ह गाणे म्हणा म्हणते. मग ते पुणे जिल्ह्यात अजून बी म्हणजे जुना बाज आहे पुणे जिल्ह्यात, की त्यांना जुन्या लावण्या आवडतात आणि हिंदी गाण्याचं सहसं म्हणजे जमतच नाही पुणे जिल्ह्यात. होता होईल तेवढं मराठी. बरं, महाराष्ट्रामध्ये असे लोकनाट्य मंडळ बरेचसे आहेत, असंख्य आहेत. यांच्यासाठी एखादी शासनानं समिती स्थापन केली पाहिजे का, की तुमच्या उपाययोजनासाठी एखादा म्हणजे विचार व्हावा यासाठी? आता ते मस्त वाटतं पण ते करीतच नाही तर काय करावं. आता मस्त आमचे सगळे तमाशे, जेवढे तमाशे महाराष्ट्रात तमाशे येतं 9-10 तमाशे येतं, त्यांनी सगळ्यांनी मिटिंग घेतल्या. ते सगळे मुंबईला गेले. आता मस्त 2-3 बार गेले पण ते दक्षताच घ्यायना. तर आमचे तर काय करायचं. मग सरकारचं आम्ही काय एवढा गुन्हा केलाय ते सांगा आता आम्हाला. आमची दक्षता का घेत नाहीत सरकार. आमचे पॅकेज बंद केलेत. आमचं टायमिंग तुम्ही आमचं कमी केलं. बरं आता टायमिंग कमी केलं समजा तर पब्लिक थांबन का तुम्ही सांगा. पब्लिक मागं उसळणार नाही का. आज माझ्या जवान मुली येतात, लेकरं बाळे येतं, यांना पळती भुई जर थोडी झाली तर मी काय करू. मग निदान 100 रुपये आपण त्यांच्या बिचारे कष्ट करून 100 रुपये आम्हाला तिकीट काढून बघायला येते. मग निदान संपूर्ण कार्यक्रम तर त्यांच्या पदरात आम्हाला टाकावं लागेल ना. मग ते लगेच म्हणतात 11:15 बंद करा. मग हे काय करायचं. आता पुढची सुपारी कुठली घेतली? आता आम्ही इथून 4 ठाण्याला जाणार आहे. परभणी जिल्ह्यात? हा ते काय जिंतूर. हा जिंतूर. हा जिंतूर. हा जिंतूरला. बरं, कशा पद्धतीने हे रोज आता उचल पटक आहे आमची. आज ह्या गावाला उद्या त्या गावाला, तिथून एक गाबळ उचलायचं, परत दुसऱ्या गावाला जायचं, तिथून एक गाबळ उचलायचं, परत दुसऱ्या गावाला जायचं, तिथं तेवढंच लावायचं. तुमचा उदरनिर्वाहच याच्यावर आहे. आणि कोरोना काळात काय हाल झाले होते? लय हाल झाले. कोरोनात तर कुणीच आम्हाला साथ दिली नाही. कोरोनात तर कुणीच मग आम्हाला कोरोना झाले. आता तुम्ही सांगा, संगीत पार्ट्याला तुम्ही कोरोनात पैसे दिले, संगीत हे थिएटरवाल्यांना, तुम्ही त्यांना पॅकेज दिलं, तमाशावाल्याला दिलं का नाही दिलं. तमाशामध्ये आज 100-125 लोक असतात. कोणी गोरगरीब असतं. आता त्यांना तमाशाशिवाय जगणंच नाही ना. मग कोरोनात त्या लोकांचे काय हाल असतील. मग तुम्ही थिएटरवाल्याला तुम्ही पॅकेज देऊ द्या आम्हाला, ते बी कलाकार आहेत. मग आमचा बी सरकारने विचार करायला पाहिजे होता ना. आम्हाला बी पॅकेज द्यायला पाहिजे होतं ना. आमच्या पोरीला कोरोना झाला तर तिच्यासाठी कोणी मदत पण केली नाही. स्वतः माझ्या शिवकन्याला कोरोना झाला तर मी 5 लाख रुपये माझे दागिने मोडून तिला लावले. 5 लाख रुपये. पण सरकारने काय दक्षता घेतली नाही. मग आम्ही सगळं मोबाईलवर पाठवलं मुलाखत. माझ्या पोरीनं मुलाखत दिली, मी दिली. ॲडमिट होती ती शेवगावला. सगळं केलं पण ते कुणीच सरकारने तर दक्षताच घेतली नाही आमची. आता माळेगावमध्ये कसा प्रतिसाद मिळाला तुमच्या लोकनाट्य मंडळाला आणि किती दिवस आहेत आता तुम्ही? आता माझं 40 वर्षापासून मी घोडे माळेगावात येते, म्हणजे जवानपणापासून माझ्या. आता किती दिवस आहेत अजून? आज चाललो आता. हा, आम्हाला किती दिवस झाले? 15 दिवस झाले इथं आलेले. हो. म्हणजे सगळा खर्च पाणी जाऊन व्यवस्थित होते ना? हो हो हो. खंडोबाने आम्हाला पोटापुरतं दिलं. हे खंडोबा सत्याचा आहे. खंडरायाने असंच आमच्या पाठीशी उभा राहावा, माझ्या कलाकाराच्या पाठीशी उभा राहावा खंडोबाने. बस एवढीच इच्छा आहे आमची. नक्कीच आपण पाहू शकतो की नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेमध्ये
महाराष्ट्राची लोककला जपण्याचं काम हे महाराष्ट्रातील कलावंत करत असतात. पण शासनाच्या योजना नसल्यामुळे त्यांचे हाल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो संपूर्ण या लोकनाट्य मंडळाच्या माध्यमातूनच होतो आणि महाराष्ट्राची लोककला जी लावणी आपण म्हणतो त्या माध्यमातून चालवला जातो. सरकारने याकडं चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे अशीच मागणी आता लोकनाट्य मंडळाकडून होताना पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.